रसिकानो, दोस्तानो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तानो, आयुष्य जगत असताना आपण कधी कधी असं म्हणतो किंवा आपण कधी कधी असं ऐकतो की आज ना उद्या चांगले दिवस येतील, आपल्या खरेपणाला न्याय मिळेल, दुष्ट लोकांना त्यांच्या पापाची सजा मिळेल, देव सगळं पाहतोय, कधी ना कधी मी सुखी होईल. या आशेवर राहणारी, आनंद खरी माणुसकी असणारी इज्जतदार माणसं ही अशीच जगत असतात. आपणही त्यातलंच आहोत. पण खरा विचार केला तर तो दिवस येतो का? दुष्टांची भरभराट होते, आनंद त्यांच्या ओसरीला पडून असतोय. त्यांना दुःख देण्याची हिंमत ही कोणातच नसते. आयुष्यभर मनसोक्त सुख भोगून झाल्यावर मरणाच्या थोडं अगोदर त्यांच्या पापाचा घडा भरतो आणि फक्त अल्पकाळासाठी दुःख त्यांच्या आयुष्यात जाऊन न्याय केल्याचं आव्हानत असतं. पण खरेपणानं वागून ज्याने आयुष्य झिजवलं त्यांच्या अखेरच्या काळात सुख येतं आणि तेही न्याय केल्याचं आव्हानत असतं. दोस्तानो, या कलियुगाच्या काळात सत्यावर असत्य भारी आहे. इथं सत्य हे असत्याचं गुलाम असल्याचंच आपल्याला पाहायला मिळतं. नेमकं आपण काय करावं हा कधी कधी प्रश्न पडून जातो. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आपल्या विरोधात कोणी किती असू देत, फक्त सोबत करणारा जोडीदार, हिम्मत देणारा असला पाहिजे. मनातल्या काही दुःखांना शांत करण्याची ताकद एका मिठीत असते. आपुलकीच्या शब्दाने माणसाच्या मनातील जखम बरी होते. आपुलकीच्या स्पर्शानं मनातील आजार बरा होतो. आपुलकीच्या सहवासानं मन निरोगी होतं आणि आपुलकीची साथ मिळाली तर माणूस मनानं कधीच आजारी पडत नाही. मिळवणं सोपं असतं, पण टिकवणं तितकंच कठीण असतं. मन आणि मन कुणासमोर मांडत बसू नका, कारण अर्थ न कळलेली मन आणि अर्थात बुडालेलं मन प्रत्येकाला समजेलच असं नसतं. जे कुटुंब आपापसात संपत्ती कशी वाटून घ्यायची हा विचार न करता कुटुंबाच्या सदस्यावर आलेली विपत्ती ही कशी वाटून घ्यायची हा विचार करतं, त्याच कुटुंबाला समाजात मान असतो. समाधान नावाचं भांडवल ज्याच्या आयुष्यात असेल त्याला आणखी काही कमवायची गरज उरत नसते. दोन तोंडी लोकांपासून नेहमी दूर राहा, जे की तोंडावर एक बोलतात आणि दुसऱ्याला आपल्याबद्दल काही वेगळं सांगतात. अशी लोक खूप स्वार्थी असतात. ते फक्त त्यांचं काम साध्य करत असतात. चवीपुरतं लिंबाला पिळतात लोक आणि काम झाल्यावर त्यानंच हात धुतात लोक. नवसाला पावला नाही तर देव बदलतात लोक. बायकोचं सुख तिच्या नशिबावर नाही तर तिच्या नवऱ्यानं दिलेल्या प्रेमावर आणि रिस्पेक्टवर अवलंबून असतं. अपमान सहन करून वेगळं होणं, नातं तोडणं हे काम तर कोणी करू शकतं, पण अपमान सहन करूनही नातं जोडून ठेवणं यासाठी खूप मोठं मन असावं लागतं, जे प्रत्येकाकडे नसतं. भावाचं, देवाचं
आणि गावाचा जो खात असतो त्याच्या घरात सुख, शांती, समाधान ही कधीच नांदत नसते. म्हणून कोणाचं लुबाडून खाण्यापेक्षा कष्टानं खाल्लेलं हे कधीही चांगलं असतं. हलक्या कानाच्या माणसांना कान फुंकणाऱ्या लोकांची संगत लाभली की खूपदा जवळचं एखादं नातं तुटतं आणि आनंदी कुटुंबही दुभंगतं. सर्वांचं चांगलं व्हावं अशी तळमळ ज्या हृदयात असते, देव त्या हृदयाला स्वतः काळजीपूर्वक जपत असतो. कबुतराला गरुडाचं पंख लावता येतील ही, पण गगन भरारीचं वेड हे रक्तातच असावं लागतं. कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नसते. आपलेपणा, आधार आणि वेळ ही खूप मोठी संपत्ती आहे. कुणालाही देण्यासाठी यापेक्षा चांगली भेटवस्तू नाही. आयुष्य जगताना खच्चीकरण करणाऱ्या लोकांपेक्षा साथ आणि स्फूर्ती देणाऱ्या लोकांसोबत चालत राहावं. अशक्यही शक्य होईल. आपले संस्कार, आपली वर्तणूक, आपलं कर्तृत्व, आपलं शिक्षण, आपली क्षमता आणि आपले विचार यावर आपली किंमत ठरली जात असते. आणि ती कोणाच्या कमी लेखण्यानं कमी होत नसते. जो लेखतो तो सुद्धा त्याच्या अंतर्मनात आपली खरी किंमत जाणून असतो. पण ही किंमत तोपर्यंतच टिकून राहते जोपर्यंत आपणही इतरांना ती किंमत देतो. भाव देणाऱ्यांना भाव द्यायचा असतो, मात्र भाव खाणाऱ्यांना तो वाढवायचा नसतो. वर वर सगळं शांत वाटलं तरीही प्रत्येक माणसाच्या मनात एक महाभारत सारखा ग्रंथ असतो. ओठात एक आणि पोटात एक असं कधी वागायचं नसतं. आपण जसं आहोत तसंच बाहेर दिसायचं असतं. वाईट असलं तरी स्पष्ट मत मांडायचं असतं. दिसायला भारदस्त असणं हे आपल्या हातात नसतं, पण विचाराने भारदस्त असणं हे मात्र आपल्या हातात असतं. खरं वागणं, विचारांची परिपक्वता हे चांगल्या व्यक्तिमत्वाचं लक्षण असतं.